गाईज एकदा तुमचं DSP ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं एकदम मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आपण बघणार आहोत चिंबोरीची रेसिपी आणि माझ्यासोबत आज मम्मी हाय ग हाय. तर मित्रांनो मम्मी आज तुम्हाला पूर्ण चिंबोरीची रेसिपी दाखवणार आहे. तर आपण चिंबोरीची रेसिपी बघणार होतो, पण हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर कोणी माझ्या चॅनलवर नवीन बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता रेसिपी बघूया. मित्रांनो मम्मी पहिलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची पहिले याची पूर्ण पेस्ट बनवून घेते, कारण मम्मी पूर्ण ग्रेव्हीसारखी करणार आहे. आणि यासाठी खोबरा हा बघा बघू शकता तुम्ही. मम्मीने आता पहिलं कांदे सोडले आणि नंतर मग जी पेस्ट केलेली होती लसूण आणि मिरचीची ती पण सोडली. तोपर्यंत आता कसं आहे की जोपर्यंत हे कांदा आणि पेस्ट तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत मम्मी शिजवून घेणार. आणि मम्मी या साईडला बघा चिंबोरी साफ करत आहे. तर आता मम्मी माझा मसाला टाकत आहे याच्यामध्ये, आणि हळद आणि मीठ आणि गरम मसाला. तुम्ही बघू शकता आता ते तेल बघा, तेल सोडत आहे. आणि मम्मी आता थोडंसं अलगद पाणी टाकत आहे बघा, थोडंसं नॉर्मल. मम्मी आता नॉर्मल पाणी टाकलं ह्याच्यामध्ये. हा एक नंबर वास येतो मसाल्याचा. मम्मी या साईडला बघू शकता चिंबोरे कट करत आहे. मम्मी आता ते पूर्ण साफ करून घेतलं चिंबोऱ्या. हे बघ पूर्ण भरलेले आहे बघ काबुरे पूर्ण. हे बघा, हे बघा. सही सुकोबत सगळ्यामध्ये काबुरे तोडते ना. तेवढ्याच बघा भाजी उकडान येते. हे बघ पूर्ण भरलेले आहे बघ काबुरे पूर्ण. हे बघा, हे बघा. सही सुकोबत सगळ्यामध्ये काबुरे तोडते ना. तेवढ्याच बघा भाजी उकडान येते. हे तुम्ही ते बघू शकता. मम्मीने जे पाय साफ केले आहेत ना ते मम्मी पूर्ण जे पेस्ट करून गेला. आता हे बघा मम्मी करत आहे. आणि पूर्ण पेस्ट करून झाला ना, हा पेस्ट आहे ना तो मम्मी या भाजीमध्ये टाकणार आहे बघा यामध्ये. तर तुम्हाला दाखवतो आता मी. पहिले हे मम्मीला पूर्ण हे करून द्या, मिक्सरमध्ये ग्राइंड करून द्या, मग तुम्हाला दाखवतोच मी. बघा बघू शकता आपण जे मम्मीने जे पाय साफ केले होते ना ते पूर्ण ग्राइंड करून घेतले मिक्सरमध्ये. आणि मम्मी ते बघा ते भाजीमध्ये टाकत जातं. ते बघा बघू शकता तुम्ही. बघा आणि त्याची जी आलेली घाणी ते बघा मम्मीने पूर्ण साफ करून घेतलं. आता अजून तरी ते थोडंसं बाकी आहे बघा. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी भाजी उकळून पण आली आहे आणि सुगंध पण चांगला होता भाजीचा आहे बघा. आता 15-20 मिनटं लागते. चलो आता मस्त बघा तो भाजीला उकळा नाही आहे बघा. आणि वास पण चांगला येतो याचा. तर हा मित्रांनो तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.